नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, 13 मार्च आणि 13 मार्चचे आजचे आलेचे जागेवरचे बाजारभाव, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता आलेचे जे आहे तर मराठवाड्यामध्ये जवळपास आलेचं बेनेचा काढणीचा जो मुहूर्त आहे, म्हणजे सरासरी बेने जे आहे तर बेने हे आलेचे मार्च 15 पासून चालू होत असतं मराठवाड्यामध्ये. म्हणजे लागवडीचा जो वेग असतो तर तो मुख्यत्वे मे आणि जून या 2 महिन्यामध्ये जास्त प्रमाणात आले पिकाची 90% लागवड ही मराठवाड्यामध्ये होत असते. इव्हन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पाणी जास्त आहे तर ते शेतकरी हे एप्रिलच्या आसपास लागवड करत असतात. पण मुख्यत्वे जे आहे तर 15 मेच्या नंतर मोठ्या प्रमाणात आल्याची लागवड होत असते. त्याचबरोबर जे आहे तर बेनीची हार्वेस्टिंग ही एकंदरीत 15 मार्चनंतर ही होत असते आणि 15 मार्चनंतर होत असताना त्याच्यामध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की गुढीपाडव्याच्या नंतर हा बेनेचा मुहूर्त, म्हणजे बरेचसे शेतकरी गुढीपाडव्याच्या नंतर बेने काढायला सुरुवात करत असतात. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणतात की बेने काढत असताना बेने किती दिवस साठवणूक करायला पाहिजेत आणि त्यानंतर म्हणजे किती दिवस बेने सुकायला पाहिजेत आणि त्याचा फायदा काय होतो. मुख्यत्वे जर लक्षात घेतलं तर आपल्याला लागवडीच्या आधी 50-55 दिवसाचं बेनं हे प्रत्येक शेतकऱ्याला काढणं हे अनिवार्य आहे. लागवडीच्या आधी 50 ते 55 दिवस कमीत कमी त्याची आडी पाहिजेत. त्या पाठीमागचे कारणं काय असतात शेतकरी मित्रांनो, की जेव्हा आपण जेव्हा आल्याचं काढणी सुरू करतो बेनेसाठी, बेनेची काढणी सुरू करत असताना जेव्हा पूर्ण खडा हा प्रत्येक प्लॉटमध्ये निघत नसतो. बेनं हा म्हणजे पूर्ण बेनं हे तुटूनच निघत असतं, म्हणजे अखंड खडा हा निघत नाही. तर त्यामुळे काय होतं की जे तुटलेला भाग असतो तर त्या भागावरती जे आहे शेतकरी मित्रांनो, की त्या भागावरती जे असतो की ते आपल्याला 55 दिवसासाठी का आपण 50 ते 55 दिवसासाठी का आपण ठेवू आणि का ठेवायला पाहिजे, त्याच्या पाठीमागचं स्पेसिफिक कारण काय आहे तर ते आपण ह्या व्हिडिओ समजून घेऊ. आणि त्याचबरोबर आजचे जे बाजारभाव आहे तर ते बाजारभावही आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. शेतकरी मित्रांनो, बेणे काढत असताना काय होतं की आपण जेव्हा बेणं काढतो, बेणं हार्वेस्ट करतो, बेणं हार्वेस्ट करत असताना बेणं हे तुटतं मुडतं, तर त्याला काय होतं की त्याच्यामध्ये जेव्हा जो भाग तुटतो तर तो भागाला जो असतो शेतकरी मित्रांनो, की आपल्याला तो भाग जो आहे तर त्या भागावरती बुरशीचे प्रमाण हे वाढत असतं. पण आल्याचं जेव्हा कंद आपण काढत असतो, कंद काढत असताना त्यामध्ये काय होतं की मुख्यत्वे तो ज्या ठिकाणी भाग आपण तोडतो तर त्या तुटलेल्या भागावरती एक पापुद्रा तयार होतो शेतकरी मित्रांनो ॲटोमॅटिक. आणि तो पापुद्रा तयार व्हायला जवळपास 8 ते 12 दिवस हे लागत असतात. त्याला इंग्लिशमध्ये आपण कॅलस असं म्हणतो. तो पापुद्रा याच्यासाठी तयार होतो, एखाद्या वेळेस आपल्या हाताला जेव्हा जखम होते, ती जखम ऑटोमॅटिक जेव्हा भरते, तसं त्या आल्याचं कंद असतो तो झालेली जखम जी आहे तर ती कांद्याची ऑटोमॅटिक भरते, त्याला कॅलस असं म्हणतात. आणि त्याच्यावरती एक असं विशिष्ट असं असतं शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण फ्रेश आलं लावतो तोडून तोडून आलं लावल्याच्या नंतर त्यामध्ये काय होतं की त्या झालेल्या जखमावरती जेव्हा आपण मातीत त्याला जमिनीत लागवड करतो त्याला बुरशीचं प्रमाण हे जास्त वाढतं. तर त्या अनुषंगाने काय होतं की बेणं कुजण्याचं प्रमाण हे फ्रेश बेण्याला जास्त येतं आणि त्यामुळं जी प्रोसिजर असते किंवा 50-55 दिवसाचं साठवणुकीचं बेणं हे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला हवं. त्याचं एक मेन पर्पज एक हे असं आहे. त्याचनंतर शेतकरी मित्रांनो, काय होतं की बेणं काढल्याच्या नंतर लगेच कार्बन डायझेम मेन्कोजेब असलेलं बुरशीनाशक कुठल्याही कंपनीचं तुम्ही वापरून त्याचं बेणे प्रक्रिया करायला हवी. जेव्हा आपण बेणं झाडाखाली थप्पी मारतो सावलीमध्ये. सेकंडरी जर विचार केला तर आपल्याला जेव्हा लागवड करायची राहते त्या लागवड करायच्या आधी 8 ते 10 दिवसांनी बेणं हे खुडलेलं पाहिजेत. म्हणजे खुडत असताना 25 ते 30 ग्रॅमचा आपल्याला खडा हा खुडलेला पाहिजेत आणि त्या खड्याला एकंदरीत 3 ते 4 डोळ्याच्या प्लस असे डोळे त्या खड्याला पाहिजेत. आणि खुडल्यानंतर पुन्हा कार्बन डायझेम प्लस मेन्कोजेब असलेलं किंवा मेन्कोजेब प्लस मेटॅलिक जिला असलेलं एखादं बुरशीनाशक कुठल्याही कंपनीचं तुम्ही आणि त्यासोबत किनॉल फॉस 20% EC कीटकनाशक, तर त्याचा वापर करून पुन्हा एकदा बीज प्रक्रिया करणं हे अनिवार्य आहे. शेतकरी मित्रांनो, आज आहे 13 मार्च आणि 13 मार्चच्या आल्याचे जाग्यावरचे छत्रपती संभाजीनगरचे बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, आज जे बाजारभाव आहे तर आज 4250 रुपये तर 4300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आजचे बाजार आहे. आणि म्हणजे 41 पासून तर 43 पर्यंत, काही ठिकाणी 44 पर्यंतचे बाजारभावाचे सौदे आज झालेले. काल आमच्या भागामध्ये 4250 ते 43 ची कालची रेंज होती. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मुख्य असं आहे किंवा शेतकरी म्हणतात की बाहेर मंडीला 55 रुपये खरेदी चालू आहे, काही म्हणतात की 52-53 रुपये खरेदी आहे. शेतकरी मित्रांनो, 52-53-55चे जे मंडीचे काल जोधपूरचे मंडीचे मार्केटचे बाजारभाव आहे. पण काय असतं शेतकरी मित्रांनो, काढणीचा खर्च, बारदाण्याचा खर्च, ट्रॅव्हलिंगचा खर्च, त्यानंतर नाके, या सगळ्या गोष्टी ॲड करून आणि प्लस व्यापाऱ्याचं थोडंफार कमिशन
आणि हे सगळे ॲड करून आपल्याला एकंदरीत तो बाजार हा व्यापारी देत असतो. म्हणजे मंडीचा आणि आपला जागेवरचा जो असतो 1000-1200चा डिफरन्स हा कायम आपल्याला बघायला मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आता काय झालेलं आहे की हार्वेस्टिंग खूप मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. थोडंफार पाण्याची टंचाई बऱ्याचशा शेतकऱ्यांना आहे आणि त्याचबरोबर हे जर 43चे बाजारभाव हे कायम कॉन्स्टंट सुरू आहे. एक 15 दिवसापासून बाजारभाव अजिबात डाऊन झालेले नाही आणि एकंदरीत या बाजारावरती सध्या मार्केट स्टेबल आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.